खासदार फोडायला पैसा वापरतायत, खासदार फोडताय, पण शेतकऱ्याकडे बैल नाही. तुम्ही सगळं बँकेने घेऊन गेलेले आहेत. कर्जाची नोटीस, वसुलीची नोटीस दरवाजावर लागले आणि हे खासदार फोडायला बसलेत. नीच लोक, नालायक लोक. मग बातमी आल्यानंतर सरकारने बैल दिला. अरे बैल कशाला? यातला एखादा खासदार दिला असता तरी त्याचं काम झालं असतं. एखादा मंत्री दिला असता तरी त्यांनी नांगर ओढला असतं. एवढे माजलेत ही लोक. पण सरकारने जो बैल दिला त्या बैलाच्या अंगावरती जोत ठेवलं, ती बैलच पडला खाली, बैलच खाली बसला. कारण बैलाला तरी देणार काय खायला? जिथे शेतकऱ्याला खायला, जो अन्नदाता आहे त्याला खायला अन्न, घरामध्ये अन्नाचा दाणा नाही, तो शेतकऱ्याला पोचणार कसा? शेतकऱ्याला जो भार पेलवत नाही, त्या बैलाला, त्या नांगराचा भार पेलवत नाही. पण सरकारला मात्र आणि शहासेनेला मात्र पैशाचा भार पेलवत नाही, म्हणून खासदार फोडतायत. नीटचे पेपर फुटले, तिकडे उपोषणाला बसलेत जंतर मंतरला, कोणी फिरकायला तयार नाही. काल परवाकडे आपल्या ठाण्यामध्ये टीईटीचा म्हणजे शिक्षकांचा पेपर फुटला. सगळं फुटतंय, खासदार फुटतायत, परीक्षेचे पेपर फुटतायत, पण अजून तुमच्या संतापाला वाचा का फुटत नाही? हा प्रश्न तुम्हाला मी विचारलेला. संतापाला वाचा फुटली पाहिजे, नाही तर आपण नुसतं सहन करायचं. हा फुटला, तो फुटला, तो फुटला. आणि मग आपल्या जनतेचं काय झालेलं आहे की जसं कोंबडीचा एक पिंजरा असतो ना, सगळ्यांना माहिती आहे की उद्या ती कोंबडी कापली जाणार आहे, पण जी कोंबडी पकडली जाते, कापण्यासाठी पकडली जाते, ती फक्त कलकलाट करते. बाकीच्या कोंबड्या पिंजऱ्यामध्ये मालकाने टाकलेले दाणे गपचूप खात बसतात. माझं काय, तो मरतोय, पण त्यानं हे कळत नाही तुला दाणे टाकून तो पोचतोय, उद्या तुला सुद्धा कापणार आहे, उद्या तुला सुद्धा कापणार आहे. आज दाणे टाकतोय, आज जे कापली जाते कोंबडी किंवा कोंबडं, त्याची मान पकडले म्हणून तो ओरडतोय, जीवाच्या आकांताने ओरडतोय. पण आत्ता जर का त्याच्या मदतीला कोण धावून नाही गेलं तर बाकीच्या कोंबड्या सुद्धा उद्या त्यांच्या गरजेप्रमाणे कापल्या जाणार आहेत. असं कोंबड्याचं जीवन जगू नका आपण. जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं की अरे एकच दिवस वाघाचा जगा, 100 दिवस शेळीचा जगण्यापेक्षा एकच दिवस हा वाघाचा जगा, तसं वाघ बनून जगा. त्यांना जे आता असं वाटतं की शिवसेनेवरती नुसतं फोडलं तरी शिवसैनिक काय करत नाही. आता दाखवा शिवसेनेचा राग काय असतो. आणि अनेक जण आतापर्यंत आले, 40 आमदार फोडले, शिवसेना संपली. अरे तुमच्या उरावरती 9 खासदार आले, मग पुन्हा 9 पैकी 6 खासदार फुटले. आता शिवसेना संपली. अरे 9 काय, माझे 3 इकडे तर ते म्हणजे चौथा संजय राऊत आणि चौथे आपले तिकडचे राजाभाऊ वाजे, ज्यांचा मला अभिमान आहे. या 4 खासदारांचा मला अभिमान आहे. तुम्हाला काय वाटतं, यांना पैशाच्या किंवा मंत्रिपदाच्या ऑफर आल्या नव्हत्या? अरविंद सावंत आहेत, अनिल देसाई आहेत, संजय राऊत आहेत, राजाभाऊ वाजे. राजाभाऊंच्या वडिलांनी, प्रकाश भाऊ, त्यांनी सरळ सांगितलं की आम्ही घरी बसू, पण ज्यांनी आम्हाला उमेदवारी दिली आणि ज्यांनी आम्हाला निवडून दिले त्यांच्याशी गद्दारी करणं आमच्या रक्तामध्ये नाहीये. मला अभिमान आहे त्यांचा. याला म्हणतात निष्ठा, याला म्हणतात शिवसैनिक, याला म्हणतात श्रद्धा आणि याला म्हणतात सबोरी. आहे, आज नाहीये पण उद्याचा दिवस माझा येईल आणि येईल, नक्की येणार. कसा नाही येत? वर खाली सगळं होत असतं. सूर्य जसा मावळतो तसा उद्याचा दिवस सूर्य उगवतोच. मध्ये रात्र असते, पण रात्री सुद्धा दिवे लागतात हल्ली. काल मी धाराशिवला गेलो असताना मला तिकडे एक तलवार दिली आणि मग माझ्या डोक्यात असं आलं की अरे ही तलवार, धाराशिव म्हणजे आपल्या भवानी मातेचा जिल्हा, तुळजापूर. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यावेळेला आई भवानीने मोगलांशी लढायला छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिली होती. पण तेव्हा जर का शिवाजी महाराजांनी असा विचार केला असता, अरे हा औरंगजेब एवढा बलाढ्य आहे, याच्याकडे एवढं सैन्य आहे, हत्ती आहे, घोडदळ आहे, तोफा आहेत, अमुक आहे, तमुक आहे, पैसा अडका आहे, माझ्याकडे निधी नाही, मग कसं लढू मी पण जातो औरंगजेबाकडे, तर आपण राहिलो असतो. स्वाभिमानासाठी लढणं, स्वराज्यासाठी लढणं, जे हातात आहे त्यानिशी लढणं. आणि मूठभर असतील पण निष्ठावान आहेत, त्या निष्ठावान मावळ्यानिशी त्यांना औरंगजेबाला टक्कर दिली होती. पसाभर सगळे गद्दार आहेत, उपयोग नाही त्याचा.
पण वज्रमुठ असलेले मावळे आहेत, निष्ठावान मावळे आहेत, ती एकच मूठ त्या पसाभर गद्दारांनी ती मारली तरी ते गद्दार निस्त नाबूद होऊ शकतात. हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलेला आहे. आणि हे फोडाफोडीचं राजकारण आहे. हे केवळ शिवसेना फोडण्याचं एवढं छोटं नाहीये. हा योगायोग नाहीये. इथे शिवसेना फोडली, शहासेनेमध्ये टाकली. तिकडे ममता बॅनर्जीचा तृणमूल काँग्रेस फोडला, भलत्याच कुठल्या तरी पक्षात टाकला, आप फोडलं, आणखीन काहीतरी केलं. हे सगळं जे काय कारस्थान चाललेलं आहे ते तुमच्या माझ्या सगळ्या देशाच्या गळ्याभोवती हुकुमशाहीचा पोलादी पाश आवळण्यासाठी चाललेलं आहे. जो प्रचार लोकसभा निवडणुकीमध्ये हे करत होते, अबकी बार 400 पार, का? कारण त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना बदलायची म्हणून त्यांना 400 पार करायचं होतं. आणि मला माझ्या महाराष्ट्राचा अभिमान आहे की त्यांचं जे स्वप्न होतं, हे स्वप्न, त्या स्वप्नाचा महाराष्ट्राने चुराडा केला. त्यांच्या नाकावर टिचून महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून दिले आणि त्यांचे 400 पारचं स्वप्न, त्याचा साप, त्याच्या चिंधड्या उडून टाकल्या. मला माझ्या महाराष्ट्राचा अभिमान आहे. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी जे आता विधेयक आणलं होतं त्याला मुलामा काय दिला होता? महिला आरक्षण. रोज महिलांवरती अत्याचार होत आहेत. मुख्यमंत्री माझे हतबल आहेत, कारण वरनच त्यांची आवळून टाकलेले आहे की त्यांना हलताच येत नाहीये. आणि त्यांना कळलंय की आता त्यांची खुर्ची जाणार आहे, त्यांना सुद्धा अडगळीत फेकणार आहेत. स्वतः मुख्यमंत्री, गृहमंत्री आहेत, तरी रोज कुठे ना कुठेतरी महिलांवरती अत्याचार होत आहेत. अत्याचाराबद्दल कोणी बोलत नाहीये. पण महिला आरक्षण, महिला आरक्षण, अरे आजपासून द्या ना महिला आरक्षण. आज जे लोकसभेमध्ये 550 खासदार आहेत तिथून सुरू करत पहिल्या 550 खासदारांमध्ये महिला खासदार किती तुम्ही आरक्षण देताय हे आत्ता बोला. मग उद्या 1000 होतील, 1500 होतील, 10,000 होतील, त्याच्यात आरक्षण नंतर बघू. पण महिला आरक्षणाच्या नावाखाली देशाचं विभाजन करण्याचा जो प्रयत्न होता तो आपण हाणून पाडला. का? कारण 2/3 बहुमत त्यांच्याकडे नव्हतं म्हणून तो हाणून पडला. आता हे सगळे